जय हिंद दोस्तों. हाय पब्लिक, मी आहे रोहित आंबोरे. मग काय बुवा आपल्याला कामागिरीवर काय जायचं नव्हतं. मग काय फ्रेशपैकी आंघोळ गिंघोळ करून म्हणलं चला यावं कारखान्यावर हिंडून. लगेच तेवढ्यात खाली उतरलो की लगेच आपला कॅमेरामॅन तर भेटलाच. म्हणलं धर भाऊ मोबाईल आणि चाल भाऊ म्हणलं कारखान्यावर. मग काय लगेच आपल्याला जायचं होतं कारखान्यावर. पण काय काळडी गाडी धकली आपल्या कारखान्यावर गावातून. का बा आलो आपण आता कारखान्यावर जायसाठी धकलो आता गावातून तर निघलो बुवा. जरासा व्हिडिओ शूट केला म्हणलं बुवा जरा मागून. तेवढ्या तर अशा कॅसेटी भेटतात तर म्हणते माझा व्हिडिओ नको काढून आहे तेवढा मारीन म्हणते. म्हणलं तुझ्या तोंडावर मी खेटर मारतो म्हणलं. नांद करता का म्हणलं आपला नांद नाही करायचा म्हणलं. मग काय बघा लगेच इथून निघलो की लगेच हे दोघाचं काहीतरी चालू होतं. इथं बॉल दे ना पाले करायचा. इथलं बॉल घेऊन बसलं आहे बाईलं पण बॉल दे ना. काडी घेऊन हातात बॉल देत नाही म्हणते. लेकरला पहा कशी भिरभीर पाहावं लागले त्याकडं. मग काय मेन गजूभाऊ जायसाठी कारखान्यावर किंवा निघलो पुढं. मग काय पुढं आल्यावर जरा असं लगेच व्हिडिओ शूट करावं म्हणलं बा आपला. मग काय लगेच पहा आपला चेहरा हां जानगिरीचा पाय आहे आपण. काही कामं धंदे नाहीत आपल्याला. मग काय मेन गजबाव धकलो कारखान्यावर. तेवढा तर ही कॅसेटी कुणाली नाही म्हणे मला यायचं नाही बसबा तुले कडं टोचक्यावर न्यायचं आपल्याला. मग काय आम्ही तिघंजणं बसलो बा कारखान्यावर. धकलो जायचं होतं आपल्याला कारखान्यावर तर. मग काय तर कारखान्यावर धकले नांद करायचं नाही म्हणलं आपला तिघाजण. मग काय बा आज आपल्याला जायचं होतं पैसे काढा बँक. मग काय बा आता जराशी पुढं आल्यावर ही गाडी दिसलीच आपल्याला. म्हणलं बघ गजभाऊ हिचं जरा लांबूनच घ्या म्हणलं. कसं अंगावर गिंगावर पडलं ना तर आपला कार्यक्रम इथं जायचा. आपला व्हिडिओ जागेवर राहायचा. गजभाऊ म्हणे तू म्हणशील तसं. मग का बा कारखान्यावर एंट्री मारली आपण. मग काय इकडला तिकडला व्हिडिओ शूट करा म्हणलं जरासा. मग काय आभाळ तर आलेलंच होतं पण पाणी काही येईना 4-5 दिवस झालं. येडं पिंदा आबाळ आहे बायला आबाळी. मग काय म्हणलं चला पुढं आता. मग काय जराशी पुढं आलो. जवळ आलो तो बँकेच्या पण खाली एक बँक बंद होते. गजूभाऊ जरासा मूड ऑफ झाला गजू. म्हणलं बा गजूभाऊ खाली एक बँक आहे तिकडे झाला. मग काय गजूभाऊला इथं बँकाजवळ सोडलं आपण आपण धकलो गजू आपल्या दुकानात. भाऊच्या दुकानात आलो ऋषिकेश भाऊच्या पण ऋषिकेश भाऊ काही इथं नव्हते. मग मेन गणाचा प्लॅन आपला म्हणे चला गणाभाऊ म्हणे येऊ नशाबानी करून चाल गणाभाऊ. गणाभाऊन मी धकलो जराशे पुढं आलो की लगेच गणाभाऊच्या मित्र ओळखीचा होता. गणाभाऊ 2-3 शिवा दिल्या. काय मग भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. लाईक करा फॉलो करा.